नमस्कार मंडळी. तर कसे सर्वजण? आय होप बरेच असतील. काय ना, या जगात काही लोक आस्तिक असतात तर काही लोक नास्तिक असतात. त्यांच्यामधला मी एक आहे, ज्याच्यामध्ये कधी आस्तिकता यायची तर कधी नास्तिकता यायची. कधी वाटायचं देव आहे तर कधी वाटायचं देव नाही. पण असं म्हणतात की जेव्हा आपण खूप जास्त संकटात असतो ना, तेव्हा तो नक्कीच येतो. तसंच काही माझ्यासोबत घडलं. त्या रात्री, ती खूप भयानक रात्र होती आणि खूप चांगली रात्र पण म्हणू शकता. मी माझ्या मैत्रिणीसोबत डान्सच्या वर्कशॉपवरनं रात्री काही 11:45-12च्या दरम्यान निघालो होतो बँड्रा स्टेशनवरनं कांदिवलीला यायला. मी राहतो कल्याणला, पण तिला सोडायला मी कांदिवलीला तिच्या घरपर्यंत जाणार होतो. त्या दिवशी असं काही घडलं. चल, माझ्या पप्पांचे 2 फोन येऊन गेले. खूप लेट झालाय, मी जाते फटाफट. एक काम कर, तू इकडनंच जा, मी जाते. आता तर आपण कांदिवलीलाच पोहोचलोय, 11:30 वाजलेत, मला खूप लेट होईल. मग एक काम कर, तू जा, मी जाते. माझे पप्पा बस स्टॉपला येणार आहेत मला घ्यायला, मग मी जाते. सोडतो, तू टेन्शन नको घेऊ, मी तुला सोडतो. तुझे पप्पा येतील, मग तिथे तुला घेऊन जातील. हा, पण नको, मग तुला पण उशीर होईल ना, तू जेवला नाही अजून. अरे मी काय जाईल, तू माझं टेन्शन नको घेऊ, मी जाईल. नको नको, एक काम कर, तू जा, मी जाईल इकडनं. माझे पप्पा बस स्टॉपवरती अरे येतील. कशाला वाद घालतेस, मी तुला सोडतो ना. हा ठीक आहे, मग चालेल. अरे यार, कुठे रिक्षा? 12 वाजले, माझ्या पप्पांचे 2 कॉल येऊन गेले. चल लवकर बघ, रिक्षा कधी भेटेल आता. तू टेन्शन नको घेऊ, भेटेल आपल्याला रिक्षा. थांब, मी बघतो जरा इकडं. चालेल, बघ लवकर जरा. अरे ते बघ तिथे एक रिक्षा दिसते मला. थांब, मी विचारतो. चालेल चालेल, रिक्षा दादा, तांबूनगरला चलणार का तुम्ही बस स्टॉपच्या वरती? हो चालणार ना, बसा. आता पटकन घरी जा आणि घरी जाऊन आराम कर. मी पण जातो घरी. हा चालेल, ठीक आहे. ठीक आहे, चल जाते मी पप्पांना तिथे यायला सांगितलं माझ्या, मग मी जाते आता. हा ठीक आहे, सांभाळून जा. हा हा, चालेल चालेल, ठीक आहे. तिथे खूप अंधारा असल्यामुळे मी रिक्षा ड्रायव्हरला म्हटलं, दादा जरा रिक्षाची लाईट ऑन करता का? ते काय ना, तिथं खूप अंधार आहे ना, तिचे पप्पा येऊन तिला घेऊन जात. ओके ओके, ठीक आहे, एक मिनिट ऑन करतो मी. अशा प्रकारे तिचे वडील आले आणि तिला 12:10 घेऊन गेले. आणि मी माझ्या मैत्रिणीला सोडून परत त्याच रिक्षावाल्या काकांसोबत कांदिवली स्टेशनकडं निघालो. तेवढ्यात, काय रे बाळा, तुझं नाव काय? माझं नाव सानू. अच्छा, इथं कुठं गेलेलं एवढ्या रात्री? मी ना डान्सच्या वर्कशॉपला गेलतो. अच्छा, डान्सच्या वर्कशॉपवरून आलेत आता? हा, ती मुलगी पण कुठे गेलेली होती? ती पण माझ्यासोबतच गेलेली होती वर्कशॉपला. बापरे, एवढ्या रात्री? हा 12 वाजले. तिचे वडील होते का ते? हा, तिचे वडील होते ते. अच्छा, ओके ओके. मग तू आता घरी चाललाय ना? तू राहायला कुठे? मी राहायला कल्याणला. कल्याणला? बाप रे बाप, म्हणजे तू आता कल्याणला जाणार हो. एवढ्या रात्री? हा ना, तुम्ही सांगा ना, आता इथे कांदिवलीवरनं दादरला जायची ट्रेन आहे का? अरे आहे, ट्रेन आहे, त्याचं काही टेन्शन न घेऊ तू. पण कांदिवलीवरनं तुला ना, मला असं वाटतं 12:43ची काहीतरी ट्रेन आहे, ती तुला भेटून जाईल. पण दादरवरनं तुला ट्रेन भेटणं थोडं कठीण आहे रे भावा. मग तिथून कसं जायचं? तिथून? अरे तू त्याचं काही टेन्शन घेऊ नको, आमचे कामच आहे मार्ग दाखवायचे. तू फक्त पुढे पुढे जात जात तुला मार्ग दिसत जातील बरोबर. ठीक आहे दादा. चालेल, ठीक आहे, सांभाळून जा बरं. बाकी थांब जरा, मी इथं स्टेशन आलंय, आता रिक्षावर थांबवतो तिकडं. काही वेळासाठी मला काही समजत नव्हतं, पण नंतर मला समजायला लागलं हळूहळू की काहीतरी चांगलं घडतंय. हे घ्या दादा पैसे. अच्छा, थँक्यू. दादा तुमचं गाव कुठलं? अरे मी अक्कलकोटचा. मी पण सोलापूरचाच. अरे मला माहीत आहे तू सोलापूरचा आहे. काय काय बोलले तुम्ही? अरे काही नाही, सांभाळून जा, तुला कल्याणला जायचंय, उशीर होईन रात्री. बरं, मार्ग दिसेन तुला पुढे. चल, येतो.
त्या दिवशी मला असं वाटलं की कोणतरी मला बघतंय, पण मी लक्ष नाही दिलं. कारण मला असं वाटलं की देवा, माझी ट्रेन येऊन दे बाबा, शेवटची ट्रेन राहिलेली आहे. मी 12:43ची कांदिवलीवरनं दादरला येण्यासाठी ट्रेन पकडली. आणि मला चांगलंच माहिती होतं की दादरला आल्यावर मला एक पण कल्याणला यायला ट्रेन नाही. रात्रीचे 2 वाजले होते आणि मी खूप जास्त बोर झालेलो होतो. इतका कंटाळ होतो. पण तेवढ्यात एक माणूस आला माझ्याजवळ आणि मला म्हटला, काय रे बाबा, लय टेन्शन मध्ये दिसतोय, काय झालं? काय नाही दादा, ट्रेन सुटली. तुमची पण ट्रेन सुटली का? हो, माझी पण ट्रेन सुटली. माझं पण इकडेच काम आहे. नाव काय तुमचं? माझं नाव नारायण. ट्रेन पण सुटलेली आहे आता. कसं जाऊ कल्याणला समजत नाही. टेन्शन घेऊ नको, सगळे मार्ग दिसतात बरोबर. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म. बरोबर रात्री 2 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेस आली. पण मी जेव्हा मागं वळून बघितलं ट्रेनमध्ये बसल्यानंतर, तर तो माणूस काय माहिती कुठं गायब झाला. त्यावेळेस मला घरी कधी पोचू आणि कधी पोटभर खाऊ आणि मस्तपैकी आराम करू असं झालं होतं. काय रे सानू, तू रात्री वर्कशॉपला गेलेलास ना? किती वाजता आलास वर्कशॉपवरून? मी कांदिवलीवरनं 12:43ची काहीतरी ट्रेन पकडली. मग तिथून दादरला आलो आणि मग मला दादरला ट्रेनच भेटत नव्हती. मग एक मला काय छत्रपती शाहू महाराज महालक्ष्मी एक्सप्रेस भेटली मला तिथून. मग मी 2 वाजता तिकडून ट्रेन पकडली आणि आलो. अच्छा. आणि हे ऐकताच माझ्या मित्राला अचानक ध्यानात आलं. काय काय बोललास तू? रात्री तुला 2ची ट्रेन भेटली? अरे 12 वाजता सगळ्या ट्रेन बंद होतात. इथं यायला एक पण ट्रेन नव्हती रात्रीची. तू कसा आलास? अरे माहिती मला कुठली लोकल नाही, पण मी मेलने आलो. छत्रपती शाहू महाराज महालक्ष्मी एक्सप्रेस. अरे रात्री तशी कुठली मेलच नाहीये. मेल सगळ्या 12 वाजताच बंद होऊन जातात. अरे बाबा, पण मी मेलनीच आलो रे. हे बघ रात्री कुठली तशी मेलच नाहीये. बघ तू एम इंडिकेटर मध्ये. अरे कुठली ट्रेनच नाहीये. आणि हे ऐकताच माझ्या मित्राला आणि मला एक मोठा झटका लागला. अरे हो रे, एक पण मेल दिसत नाही मला. सानू, तुझ्या हाताला काय लागले तिकडं? आणि मी माझा हात पाहिला तर माझा हात थरथर थरथर कापत होता. कारण माझ्या हातात त्यांचा दिलेला आशीर्वाद होता. स्वतः 22 मे 2025 वार गुरुवार रात्री 12:30 वाजता अनंत कोठी ब्रह्मांड नायक. दादा तुमचं गाव कुठलं? अरे मी अक्कलकोटचा. नाव काय तुमचं? माझं नाव नारायण. आमचं कामच आहे इकडलं तिकडं तिकडलं इकडं पोचवायचं. अरे मला माहित आहे तू सोलापूरचा आहे. तिथून अरे तू त्याचं काही टेन्शन घेऊ नको. आमचे कामाचे मार्ग दाखवायचे.